खूप असे सोपे सोपे व्यायामाचे प्रकार आहेत जे केल्यावर आपल्याला जास्त त्रास देखील होणार नाही, पण त्याचा रिझल्ट आपल्याला खूप छान असा मिळू शकतो. आता हे सगळे व्यायामाचे प्रकार आहेत ज्यामध्ये योगासन, जिममधला व्यायाम किंवा सायकलिंग असेल किंवा रनिंग असेल, विविध प्रकारचे कार्डिओ व्यायाम असतील. तर फिट राहण्यासाठी किंवा वजन कमी करण्यासाठी आपल्याला खूप जास्त फोर्सफुल कुठल्या गोष्टी करायच्या नाहीत किंवा जास्त इंटेन्सिटीच्या गोष्टी करायची काहीच गरज नाही आहे. बऱ्याचदा कसं होतं की आपण जेव्हा एखादी गोष्ट चालू करतो तेव्हा आपल्याला रिझल्ट जो आहे तो लगेच हवा असतो. तर खूप जास्त घाई करून आपण काहीतरी इंजुरीचे चान्स आपल्या लाईफमध्ये होऊ शकतात. अशा खूप लोकांना पाहिलं आहे मी, ज्यांनी रनिंग चालू केलेली असते किंवा जिममध्ये वर्कआउट चालू करतात, पण खूप घाई केल्यामुळे, काही माहिती नसल्यामुळे इंजुरी त्यांना होते आणि फ्युचरमध्ये मग त्याचा त्यांना खूप त्रास देखील सहन करावा लागतो. तर आपण जर वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल किंवा फिट राहायचं असेल तर सुरुवातीचा महिना तुम्ही कुठलाही एक व्यायाम करा जो तुम्हाला कम्फर्टेबल वाटतोय. जसं आपलं वजन कमी व्हायला लागेल तसं आपण हळूहळू तो व्यायाम थोडासा इम्प्रूव्ह करू शकतो, ड्युरेशन वाढवू शकतो किंवा थोडेसे व्हायरेशन त्यामध्ये आणू शकतो. त्यामुळे व्यायाम करण्याबद्दल जास्त कन्फ्यूज होण्याची काहीच गरज नाही आहे. जे तुम्हाला जमेल, जितका वेळ जमेल तितकं सुरुवातीला करण्याचा प्रयत्न करा. कारण की आपला वजन कमी करण्याचा वेग हा आपल्या खाण्यापिण्याच्या सवयींवरती जास्त अवलंबून आहे. त्याची काळजी घ्या. व्यायाम साधा सोपा करायला सुरुवात केली तरी आपल्याला देखील खूप जास्त फायदा होऊ शकतो.